नमस्ते सगळ्यांना. मी रुपाली परचंडे. इयत्ता 11वी आणि 12वी साठी माझं यूट्यूब चॅनल मी 24 जून 2020 रोजी सुरू केलंय. आत्तापर्यंत 11वीचे वर्ग सुरू नव्हते किंवा आत्तापर्यंत त्यांच्या ॲडमिशन्स कंप्लीट झाल्या नव्हत्या. स्टील 16 तारखेपर्यंत प्रोसेस सुरू होती. त्यामुळे 11वीचा कोणताही डेटा मी चॅनलवर अपलोड केलेला नाही. पण आता इथून पुढे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंट्स, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे जे काही मटेरियल, स्टडी मटेरियल आहे ते मी चॅनलवर टाकणार आहे, अपलोड करणार आहे. जास्तीत जास्त व्ह्यूवर्सनी बघावं. तुम्ही तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांना या कंटेंटपर्यंत जाण्यासाठी उपयोग होईल किंवा त्यांना या अभ्यासाचा निश्चित उपयोग होईल. आपण आजपासून आपला फर्स्ट चॅप्टर 11th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी सुरू करत आहोत. हे आपलं अकाउंट्सचं बुक आहे ज्याच्यावर देअर आर व्हेरियस कलर्स. विषयाचं नाव आपल्या व्यवस्थित लिहिलंय पहा, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11. त्याच्यानंतर खाली काहीतरी कॅल्क्युलेटर म्हणजे काहीतरी आकडेवारीशी संबंधित असं आहे आणि वेगवेगळी नावं त्याच्यावर आहेत बघा. बिझनेस, नेट प्रॉफिट, लायबिलिटीज, जर्नल, ड्रॉइंग्स, लेजर, GST, NEFT, सिंगल एंट्री. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित आतापर्यंत लाईफमध्ये ऐकलेल्या नसतील, कारण 10वी पर्यंत या सगळ्या विषयांचा किंवा या सगळ्या शब्दांचा क्वचितच संबंध आलेला असतो. पण आता इथून पुढे कसं आहे की आपल्याला स्पेसिफिक कॉमर्स बॅकग्राऊंडला आल्यानंतर आपल्याला अकाउंट्स आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या काही टर्म्स आहेत, काही नावं आहेत, हे आपल्याला शिकावी लागणार आहेत. एकदम सोपं आहे. कुठलाही टॉपिक आपण नवीन सुरू केला की म्हणायचं हे खूप सोपं आहे आणि हे मला जमणारच आहे निश्चित. हे आपलं फ्रंट पेजवर पण छान विषयाचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर बारकोड दिलेला आहे, तो तुम्ही स्कॅन करा. त्याच्यावर काय माहिती अपलोड केलेली असेल दीक्षा ॲपकडून तर तुम्हाला माहिती पडणार आहे. त्याच्यानंतर आपली जी कमिटी मेंबर्स आहेत त्यांची नावं आहेत पहा इथे, आणि बाकीचे सगळ्या पुस्तकाशी रिलेटेड काही डिटेल्स आहेत त्या. त्याच्यानंतर आपलं संविधान, भारताची आपलं जे राष्ट्रगीत आहे ते आणि प्रतिज्ञा. त्याच्यानंतर ही आहे प्रिफेस, प्रस्तावना. जरूर वाचा. कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं की आपण प्रिफेस जरूर वाचलं पाहिजे असं मला तरी वाटतं. ओव्हरऑल आपल्याला अकाउंट्समध्ये काय काय चॅप्टर्स अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते सगळं याच्यात दिले पहा सविस्तर. बेसिकली इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, विषयाची ओळखच आपल्याला पहिल्या प्रकरणातून होणार आहे, इंट्रोडक्शन मधून. त्याच्यानंतर मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. ही जी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे हा टॉपिक. म्हणजे अकाउंटमधला एकही भाग असा नाहीये की तो आपण सेपरेटली शिकू शकतो. एकावर एक कनेक्शन असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास करणं निश्चित गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर्नल, लेजर, सबसिडियरी बुक्स, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डेप्रिसिएशन, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, देन लास्ट वन सिंगल एंट्री सिस्टम. असे आपल्याला टॉपिक्स यावर्षी दिलेले आहेत. आता आज आपण फर्स्ट चॅप्टर आपला सुरू करतोय. मगाशी जे मी डिटेलमध्ये वाचले तेच क्लिअरली इथे दिलेत. आता 11वीचं वर्ष मुळातच उशिरा सुरू झाल्यामुळे त्याच्यात आता किती रिडक्शन येणार आहे, पेपर पॅटर्न काय असणार आहे, काही अंदाज नाहीये. पण मी माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तेवढे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन. आज आपण आपला फर्स्ट टॉपिक सुरू करतोय. चॅप्टर नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आपल्या विषयाचंच नाव एवढं आहे बघा. तास असताना आपण म्हणतो फक्त अकाउंटचा तास आहे, पण ऍक्च्युअल आपल्या विषयाचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. आता त्याचं एकदम सुरुवातीचा भाग जो आहे तो आजच्या तासाला आपण बघतोय. काय काय अभ्यासाचे आपल्याला ओव्हरऑल ते या कलरफुल ब्लॉकमध्ये दिले पहा. कंटेंट्स, मीनिंग, डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्ह, अर्थ, व्याख्या आणि त्याची उद्दिष्ट. कशाची? बुक कीपिंगची. इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग, बुक कीपिंग म्हणजे काय किंवा त्याचं महत्त्व काय.
डिफरन्स बिटवीन द बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. बुक किपिंग हा वेगळा शब्द आहे, अकाउंटन्सी हा वेगळा शब्द आहे. मग ह्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि मग आपल्याला तो एकत्रित देण्याचा काय अर्थ आहे, असं सगळं. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. इथे बुक किपिंग आहे बघा, इथे अकाउंटन्सी आहे. दोघांचं पण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय जे असेल ते पाहायचं. बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा भाग बघायचा बघा, बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, टर्म्स. जसं की आपल्याला कुठलंही गणित शिकण्यासाठी आपल्याला बेरीज वजाबाकी अधिकार गुणाकार भागाकार यावा लागतो, तसं आपल्याला अकाउंट शिकण्यासाठी काही टर्म्स आहेत. ह्या टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या. अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स, प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग स्टँडर्ड्स, असं सगळं तुम्हाला दिलेलं आहे. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट हा ओव्हरऑल चॅप्टर बघितल्यानंतर आपण ह्याच्यातून काय काय अभ्यासणार आहोत बघा. स्टुडंट्स अंडरस्टँड द मीनिंग, फीचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग. स्टुडंट अंडरस्टँड द बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड टर्मिनॉलॉजीज. Students can analyze the role and the benefit of bookkeeping, and student will able to know the latest accounting standards. म्हणजे हे प्रकरण बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातल्या टर्म्स कळतील, तुम्हाला अकाउंट काय आहे हे कळेल, बुककीपिंग काय आहे, अकाउंटन्सी काय आहे हे सगळं तुमच्या लक्षात येईल. मी इंट्रोडक्शन बघूया आज बघा. बुक कीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुक किपिंग याचा अर्थ काय आहे. बुक किपिंग, बुक किपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे नोंदणी करणे, नोंद करणे. काही शब्दांचे अर्थ तुम्हाला कदाचित स्क्रीनवर दिसत असतील, काही शब्दांचे मी लिहिलेत, काही शब्दांचे नाही लिहिलेत. ज्यांना हवंय त्यांनी इमिजिएटली तिथेच लिहून घ्या. बुक किपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग अँड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस व्यवसाय, ट्रान्झॅक्शन्स व्यवहार. व्यवसायाचे होणारे व्यवहार योग्य पद्धतीने नोंद करणे म्हणजेच बुककीपिंग, असा त्याचा अर्थ. बुककीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनीज अँड मनीज वर्थ. बिझनेस एंटरप्राइज कोणताही व्यवसाय जो आहे किंवा कोणतीही ऑर्गनायझेशन जी आहे हे जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रॉफिट मेकिंग साठी सुरू झालेले असतात. म्हणजे असा कुठलाही व्यापारी नाहीये की मला फायदा नाही झाला तरी चालेल, मला सतत लॉसच झाला पाहिजे, असं कोणाचंही इंटेन्शन नसतं. कोणतीही ऑर्गनायझेशन, कोणतीही फर्म जी आहे ही मॅक्झिमम प्रॉफिट गेन करण्यासाठी सुरू झालेले असतात. मग तिथे दिले पहा, बुक बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनी अँड मनीज वर्थ. पैसा आणि पैशाला जवळचे पर्याय किंवा पैशाशी जवळचा होणारा व्यवहार हा सगळा येणार आहे बुककीपिंग मध्ये. एक्सचेंज म्हणजे त्याच्या बदल्यात, हे तर तुम्हाला माहिती असेल. एक्सचेंज म्हणजे त्याच्या बदल्यात, पैशाच्या बदल्यात होणारे व्यवहार. मग वस्तू खरेदी असेल, वस्तू विकत घेणं असेल, खरेदी करणं असेल, हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. All the activities are recorded for the purpose of taking important decisions as to whether the activities are feasible, profitable, and are to be continued or not. Information about the business and other organization is required not only by the proprietor. बघा आता काय म्हणलंय. Information about the business and other organization is required not only proprietor. Proprietor म्हणजे मालक किंवा ओनर and manager of the business and other organization, but also to the various stakeholders. Stakeholders म्हणजे शेअरहोल्डर. शेअरहोल्डर तुम्ही SP मध्ये अभ्यासणार आहात. म्हणजे जे लोक, ज्या व्यक्ती कंपनीला बिझनेस चालू ठेवण्यासाठी बिझनेसला कॅपिटल देत असतात, बिझनेसला भांडवल देत असतात, दे आर स्टेक होल्डर्स ऑफ द कंपनी. मग हे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना पण कंपनीच्या प्रॉफिटमध्ये इंटरेस्ट असतो. त्याच्यानंतर ॲज सच गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज अँड रिसर्चर्स. फक्त प्रोप्रायटरलाच आपल्या बिझनेसमध्ये होणाऱ्या फायद्यासाठी इंटरेस्ट नाहीये, तर मॅनेजर आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहे, फर्म आहे किंवा स्टेक होल्डर्स आहेत,
गव्हर्नमेंट आहे, शासनाला कशासाठी एखाद्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, कारण जेवढा बिझनेस जास्त प्रॉफिट करणार आहे तेवढा शासनाला काय मिळणार आहे, टॅक्स जास्त मिळणार आहे बघा. म्हणून गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार. आपण जर कुठल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट झाला तर आपल्याला केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर जास्त रिटर्न्स मिळतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना इंटरेस्ट आहे की कंपनी कसा बेनिफिट करते. त्याच्यानंतर कस्टमर्स, ग्राहकांना, एम्प्लॉईज, कर्मचाऱ्यांना, आणि रिसर्चर्स म्हणजे संशोधक. म्हणजे एखादं जेव्हा नवीन मॉडेल येतं तेव्हा ते मॉडेल येण्यामागे त्याचे अनेक प्रयोग झालेले असतात. मग हे प्रयोग करण्यासाठी संशोधन असेल किंवा काही असेल, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात पहा. आणि नुसतं रिसर्च करायचं म्हणजे काहीतरी तोडायचं मोडायचं असं नसतं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, लॉजिकली सगळ्या गोष्टी तपासलेल्या असतात, बऱ्याचसा खर्च केलेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना किंवा सगळ्या घटकांना कंपनीच्या प्रॉफिटमध्ये इंटरेस्ट असणार आहे. म्हणजे अकाउंट का शिकायचं आहे आपल्याला, टू फाइंड आउट द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस. हे तर सगळ्यांना माहिती की एखादा व्यापारी आपल्याला जास्तीत जास्त इन्कम, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होणार आहे याच्याकडे लक्ष देईल बघा. तसंच आहे की फक्त प्रॉफिट ओरिएंटेडच ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या जास्तीत जास्त या गोष्टींकडे लक्ष देतील. आता नेक्स्ट पॉइंट आहे इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. इव्हॅल्युएशन म्हणजे उगम किंवा त्याची सुरुवात. काही काही शब्दांचा अर्थ कदाचित तुम्हाला दिसत असतील, पण मी तोंडी देखील सांगणार आहे, तुम्ही लिहू शकता. इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. बघा आता ह्या अकाउंटिंग शब्दाचा सुरुवात कुठून झाली किंवा ह्याचं मूळ कुठून आलं हे सगळं दिलंय बघा. इन इंडिया ड्युरिंग द चंद्रगुप्त मौर्य रिजिम. भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य राजाच्या काळामध्ये, इन इंडिया ड्युरिंग द चंद्रगुप्त मौर्य रिजिम, मिनिस्टर कौटिल्य wrote a book named Arthashastra, where in the some reference can be traced regarding the way of maintaining accounts records. चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यांचे जे प्रधान होते कौटिल्य, मिनिस्टर, तर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये त्यांनी अकाउंटच्या काही बाबींचा उल्लेख केलेला होता. आणि नंतर नंतर हळू त्याला मग देशीनामा म्हणलं गेलं का. येतेच आहे मी पुढे. इन इंडिया ड्युरिंग द चंद्रगुप्त मौर्य regime, Minister Kautilya wrote a book named Arthashastra, where in the some reference can be traced regarding the way of maintaining accounting records. Afterwards, it is called as Deshinama. In the earlier times of civilization, नागरीकरण, accounting was done by the agent who's managed to property of wealthy people. वेल्दी पीपल, सधन लोक किंवा ज्यांच्याकडे संपत्ती जास्त आहे असे लोक. वेल्दी पीपल, दे प्रिपेअर अकाउंट्स पिरियडिकली फॉर द ओनर ऑफ प्रॉपर्टी. द रेकॉर्ड ऑफ डेबिट अँड क्रेडिट वॉज फाउंड इन 12th century itself. आता सेकंड चॅप्टर आपलं जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण डेबिट काय आहे आणि क्रेडिट काय आहे, लोक असं म्हणतात की काय असतं त्या कॉमर्समध्ये, त्याच्यात काय डेबिट आणि क्रेडिट तर शिकायचंय. मग तेच डेबिट आणि जे क्रेडिट आहे त्याची सुरुवात कधी झाली माहिती, 12th century itself. 12व्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट फाइंड आउट झालेलं आहे, जे की आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता पुढे काही गोष्टींना मी अंडरलाईन केले बघा, ते पण तुम्ही तुमच्या बुकमध्ये करून घ्यायचंय. इन द इयर 1494, 1494च्या काळामध्ये, ल्युका द बार्गो पायक्योली, Luca the Bargo Paicioli, an Italian merchant, introduced double entry bookkeeping system. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम आपण अभ्यासणार आहोत, पण ह्याचं इंट्रोडक्शन कुणी केलं, ल्युका द बार्गो पायक्योली 1494 मध्ये. हे एक इटालियन मर्चंट होते. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला हा शब्द माहिती असणं गरजेचं आहे. फक्त 11वी किंवा 12वी पर्यंत मर्यादित नाहीये. पुढे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंटरव्ह्यूला वगैरे तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे विचारतात की कोण होतं सुरुवात, डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमची सुरुवात कोणी केली, तेव्हा आपल्याला सगळं येत असतं, फक्त आपल्याला हे येत नसतं. त्यामुळे हे विसरायचं नाहीये अजिबातच. In the year 1494, Luca the Bargo Paicioli, an Italian merchant, introduced double entry bookkeeping system.
Due to the industrial revolution in 18th and 19th century, large scale of operation were carried on the joint stock company emerged as an important of the organization, which involved separation of ownership from the management. हळूहळू काय झालं माहिती का की मशीन मेड वस्तूंना सुरुवात झाली. पूर्वीच्या काळी जेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता किंवा सगळ्या गोष्टी अशा लहान स्वरूपात होत्या, तेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू, बार्टर ट्रेड अशा पद्धतीने देवाणघेवाण व्हायची. पण जेव्हा पैसा इंट्रोड्यूस झाला, धातूंची नाणी आली किंवा मग 5 पैसे 10 पैसे असे छोटे छोटे स्वरूपात नाणी, मग परत नोटा, अशांच्याद्वारे व्यवहार व्हायला लागले. हातमागावर केल्या जाणाऱ्या वस्तू या गोष्टी बनवण्यासाठी भरपूर वेळ लागायचा. पण हळूहळू इंडस्ट्रियलायझेशन झालं किंवा औद्योगिकीकरण झालं, ज्याच्यामध्ये बेसिकली मशीनवर वस्तू तयार करण्यासाठी फोर्स होता. मशीनवर वस्तू तयार करताना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेट वस्तू बनवल्या जात होत्या. त्यामुळे पैसा हा बिझनेसमध्ये जास्त यायला लागला बघा. मग ह्या जास्त आलेल्या पैशाचा रेकॉर्ड एका व्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी आपल्या एका सिस्टीमची गरज भासायला लागली. ती सिस्टीम आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. कारण साधा एक 10-20 हजाराचा हिशोब असेल तर आपण तो क्लिअर कुठेतरी चिठ्ठी चापाटीवर लिहू शकतो. पण कंपन्यांचे हिशोब हे लाखो आणि करोडोमध्ये असतात. ते आपल्याला कसेही लिहून नाही चालत. त्याच्यासाठी एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम आपण आपल्या अख्ख्या अकाउंट्समध्ये आता अभ्यासणार आहोत. आता मीनिंग अँड डेफिनेशन दिले पहा. मीनिंग अँड डेफिनेशन, अर्थ आणि व्याख्या. बघा काय, इन सिम्पल वर्ड्स बुक कशाचं मीनिंग डेफिनेशन आहे? बुक कीपिंग. मीनिंग जे तुम्हाला समजलेलं असतं, जे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहिता येतं. पण डेफिनेशन जी आहे ती बेसिकली एका रायटरनी लिहिलेली असते आणि त्या डेफिनेशनमध्ये आपण बदल नाही करणार. येते लक्षात? आता बुक कीपिंगचं मीनिंग आणि त्याची डेफिनेशन आपण बघूया. In simple words, the bookkeeping means a recording of business transactions in the books of accounts in systematic way. In simple words, bookkeeping means recording. Recording म्हणजे नोंद करणे, लिहिणे of the business transactions. Business म्हणजे व्यवसाय. Business म्हणजे व्यवसाय. Transactions व्यवहार. व्यवसायाचे होणारे व्यवहार रेकॉर्ड करणं आणि ते पण एका सिस्टीमने, एका व्यवस्थित. कसंही लिहिलंय, एका खाली एक, कसं वाकडं तिकडं कसंही लिहिलंय असं नाहीये. त्याला एक लिहिण्याला पद्धत आहे, त्याला एक लिहिण्याला एक ऑर्डर आहे. लक्षात घ्या, त्या पद्धतीनेच आपल्याला ते लिहावं लागेल. इन सिम्पल वर्ड्स, द बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मनी म्हणजे काय? पैसा. मॉनिटरी म्हणजे काय? पैशाशी निगडीत होणारे व्यवहार. आले लक्षात? ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, पैशाशी निगडीत असणारे व्यवहार, आर रेकॉर्डेड डेट वाईज. डेट वाईज म्हणजे तारखेनुसार. आता हे काय मी सांगायला नको, पण तरी देखील बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या मला सांगणं गरजेचं वाटतं. All the monetary transactions are recorded date-wise from the accurate business results from such record at the end of accounting year. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या सर्व व्यवहाराचा हिशोब तपासण्यासाठी होणारे सर्व व्यवहार तारखेनुसारच रेकॉर्ड केले जातात. तारखेनुसारच ते लिहिले जातात. आलंय लक्षात? All the monetary transactions are recorded date-wise for the accurate business result for such record at the end of accounting year. Bookkeeping is an art or science of systematic recording. बघा आता bookkeepingची डेफिनेशन किंवा त्याची व्याख्या, ज्याला ज्याला जे जे माहिती आहे किंवा ज्याला ज्याला जशी वाटली रायटर्सना, त्यांनी तशी तशी ती डेफिनेशन केली. Bookkeeping is an art and science. बुक कीपिंग हे एक कला पण आहे, हे एक शास्त्र पण आहे. ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, एक शास्त्र शुद्ध पद्धतीने नोंदणी करण्याचे एक कला आहे किंवा शास्त्र आहे. क्लासिफाईंग, क्लासिफाईंग वर्गीकरण. समरायझिंग, समरायझिंग म्हणजे एकत्र करणे. समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल म्हणजे वित्त, फायनान्स म्हणजे वित्त, म्हणजे इथे वित्तीय.
फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. पैशाशी होणारे व्यवहार, त्यांचं वर्गीकरण, त्यांचं एकत्रीकरण, त्यांची नोंद, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. Bookkeeping is an art of science and systematic recording, classifying and summarizing the financial transactions of business for a particular period, generally 1 year. एका वर्षामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टींचे व्यवहार एकत्रित लिहिले जातात. आता खाली बुक कीपिंगची 4 रायटर्सची डेफिनेशन दिलेली आहे. त्यापैकी जी सोपी आहे तीच आपण लिहिणार आहोत, तीच आपण पाठ करायची आहे. J.R. बाटली बॉय, हे जे रायटर आहेत त्यांचं नाव आहे बघा, J.R. बाटली बॉय. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. क्लिअर आहे? सगळ्यांनी तोंडपाठ करायचं आहे. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. व्यवसायाचे होणारे जे व्यवहार आहे, डीलिंग म्हणजे पैशाच्या बदल्यात होणारे व्यवहार, ते लिहिण्याची एक सिस्टमॅटिकली जे मेथड आहे, दॅट इज कॉल्ड बुक कीपिंग. आल्या लक्षात? बुक कीपिंग म्हणजे काय आहे, त्याची गरज काय आहे. इव्हॉल्युएशन चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून त्याची जी सुरुवात आहे, ल्युका द बार्गो पायथिओली, इटालियन मर्चंट, इथपासून आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्यांची एक जी डेफिनेशन आहे आणि त्यांचं जे मिनिंग आहे ते बघितलेलं आहे. त्यामुळे परत परत ह्या गोष्टी वाचायच्या आहेत, ह्या फक्त समजून घेणं गरजेचं आहे. ह्या कुठेही फारसा ह्यांच्याकडे हे समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जिथे जिथे कुठे काय काय अंडरलाईन केलेलं दिसतं तिथे तुम्ही बुकमध्ये त्याला अंडरलाईन करायचं आहे. काही शब्दांचे अर्थ तुम्हाला इथे लिहिलेले दिसत असतील तेही तुम्ही तिथे लिहायचे आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.